हिंगनघाट कृषि उत्पन्न बाजार समिति की नई प्रशासनिक इमारत का लोकार्पण गुरुवार 21 अगस्त को दोपहर 12:30 बजे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एवं वित्त नियोजन मंत्री अजीत दादा पवार के शुभ हस्ते संपन्न होगा। इस अवसर पर कई मान्यवर अतिथि विशेष रूप से उपस्थित रहेंगे। इसकी तैयारी जोरों शोरों से शुरू है। इस लोकार्पण समारोह में राष्ट्रीय कृषि विकास योजना के अंतर्गत निर्मित गोदाम का उद्घाटन, अभियांत्रिकी के द्वितीय वर्ष में प्रवेश लेने वाले किसान पालियों को लैपटॉप वितरण, जिला परिषद अंतर्गत विद्यालयों व आंगनवाड़ियों को सीलिंग फैन प्रदान करना तथा किसानों को विविध आर्थिक सहायता का वितरण उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार के हाथों से किया जाएगा। इस भव्य लोकार्पण समारोह की तैयारी बाजार समिति के कॉटन मार्केट मैदान में जोरों शोरों से की जा रही है। इस संदर्भ में कार्यक्रम की विस्तारित जानकारी देने हेतु समिति के सभापति एडवोकेट सुधीर कोठारी ने किसान भाइयों बहनों और नागरिकों को बड़ी संख्या में उपस्थित रहने की अपील की। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बाजार समितीच्या नवीन इमारतीचे 21 ऑगस्टला 12:30 वाजताच्या दरम्यान जे आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचं जे उद्घाटन आपण दृश्यांमध्ये पाहू शकता। 2,500 लोक जवळपास बसू शकतील असा मोठा डोम, वॉटरप्रूफ जो मंडप सभा मंडप म्हणता येईल। यामध्ये जागतिक बँकेच्या निष्कर्षानुसार 3005 बाजार समित्यांमधून प्रथम क्रमांक प्राप्त करून हिंगणघाटच्या इतिहासात मानाचे स्थान निर्माण केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हिंगणघाटच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण 16 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थनियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते 21 ऑगस्टला दुपारी 12:30 वाजता जो या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होत आहे। तुम्ही तयारी पाहू शकता। मोठा जो डोम आहे, जवळपास 2,500 लोक इथे बसू शकतील अशी व्यवस्था केलेली आहे। या कार्यक्रमाला अनेक VIP आणि मान्यवरांची जे आहे उपस्थिती राहणार आहे। या कार्यक्रमाला माननीय समीर कुनावार, माजी राज्यमंत्री रणजितदादा कांबळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध मोहिते, विधान परिषद सदस्य संजय खोडके, माननीय माजी आमदार राजू तिमांडे उपस्थित राहणार। या कार्यक्रमात कृषी विकास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या गोदामाचे लोकार्पण, अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या प्रवेश घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना लॅपटॉप व जिल्हा परिषद अंतर्गत शाळा व अंगणवाडी यांना सीलिंग फॅन वाटप जे आहे, शेतकऱ्यांच्या विविध आर्थिक मदतीचा टप्पा वाटप मान्यवरांच्या हस्ते या ज्या आहे डोममध्ये होणार आहे। जवळपास 2,500 लोक या डोममध्ये बसू शकतील आणि वॉटरप्रूफ जो मंडप म्हणू या ठिकाणी अजित पवार जे आहे 21 तारखेला इथे येणार आहे आणि भव्य असं या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन होणार आहे। 21 ऑगस्ट 2025ला अजितदादा हिंगणघाट शहरात येत आहे। ते साधारणतः हिंगणघाटला म्हणजे सध्या जी माहिती मिळालेली आहे, ऑफिशियल प्रोग्राम जरी यायचं असलं तरी माहिती जी मिळालेली आहे की ते साधारणतः 10 वाजता 10 ते 10:30च्या दरम्यान हिंगणघाटला पोहोचतील आणि त्याच्यानंतर त्यांची शासकीय आढावा बैठक साधारणतः 1 तास चालेल। म्हणजे 10:30 ते 11:30 शासकीय आढावा बैठक, 11:30 ते 12 ही प्रेस कॉन्फरन्स त्यांची राहील। 12 नंतर एक पक्षाचा कार्यक्रम आहे, पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे निखाळे हॉलमध्ये। तर 12 ते साधारणतः 1:15 वाजेपर्यंत ते पक्षप्रवेशाचा कार्यक्रम राहील। 1:15 वाजता मग त्यांचा राखीव असा कार्यक्रम आहे आणि राखीव कार्यक्रमामध्ये ते माझ्याकडे इथे येऊन जेवण करतील म्हणजे 2 वाजेपर्यंत आणि 2 वाजता ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमाला जातील। तर 2 ते 4 ते कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यक्रम आहे। या पद्धतीचं माहिती सध्या मुंबईवरून मिळालेली आहे। ऑफिशियल कार्यक्रम यायचा आहे। नाही, पावसाच्या हिशोबाने कसं आहे की आपल्या इथे सर्वात मोठा हॉल निखाळे भवन आहे। तर निखाळे भवनमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये म्हणजे पावसाची पूर्ण व्यवस्था करून जर पाऊस आला तरी म्हणजे वॉटरप्रूफ पेंडॉल आम्ही बांधलेला आहे, तर तिथे तो कार्यक्रम होणार आहे। नागरिकांना म्हणजे 2 आव्हानं आमच्याकडून आहे। एक आव्हान तर असं की आमच्या मानसिकतेतली, आमच्या विचारसरणीतली जी मंडळी आहे त्यांनी पक्षप्रवेशच्या कार्यक्रमाला हजर राहावं आणि तिथं पक्षप्रवेश घ्यावं, एक अशी विनंती आहे लोकांना। आणि दुसरी सर्वसाधारण नागरिकांना विनंती आहे की ही कृषी उत्पन्न बाजार समिती यावर्षी महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आलेली आहे।
तर हे पहिला नंबर आल्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त APMCच्या कार्यक्रमात यावं. एक मिनिट. शेतकऱ्यांसाठी हे आव्हान राहणार आहे की हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची बाजार समिती आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्यांचं शेतमालाचा भाव कसं मिळवून देता येईल हा प्रयत्न नेहमी या बाजार समितीचा राहिलेला आहे. आणि ही आपलीच बाजार समिती असल्यामुळे बाजार समितीच्या कार्यक्रमाला त्यांनी अवश्य यावं ही आग्रहाची विनंती त्यांना आहे. उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे 21 ऑगस्टला 12:30 वाजता उद्घाटन होणार आहे. हीच प्रशासकीय जे इमारत आहे भव्यदिव्य अशी इमारत बनलेली आहे. याच प्रशासकीय इमारतीचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्यवर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार. जवळपास 2,500 लोकांची व्यवस्थासुद्धा सभामंडपात केलेली आहे. वॉटरप्रूफ असा सभामंडपसुद्धा केला आहे. लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थनियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते गुरुवारी या ज्या इमारतीचे लोकार्पण होणार आहे. ही जे प्रशासकीय इमारत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची, याच इमारतीच्या लोकार्पण आणि इतर कार्यक्रमासाठी अजितदादा पवार येणार आहे. या ठिकाणी जय्यत अशी तयारी या ठिकाणी सुरू असून मोठ्या प्रमाणात मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. इन BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि हेनोरकर की रिपोर्ट.